15 डेज आउट मित्रांनो, 15 दिवस बाकी आहेत आपल्या अमेच्युअर ऑलिम्पिया इंडिया. फिशमध्ये घेतो तिलापिया. फ्रीजमध्ये मी 3-3, 4-4 किलो घेऊन आणून स्टोअर करतो. त्याच्यानंतर आहेत माझे अंडी. ओके, हे किलो चिकनच्या जवळजवळ 200-200 ग्रामच्या 5 मील बनतात. म्हणजे 50,000च्या घरात महिन्याचा खर्च आहे माझ्यासारख्या बॉडी बिल्डरचा. फिफ्टीन डेज आउट मित्रांनो, 15 दिवस बाकी आहेत आपल्या अमेच्युअर ऑलिम्पिया इंडिया, जी शेरू क्लासिक आणि जी अमेच्युअर ऑलिम्पिया होते जिथे मी कम्पीट करणार आहे. तर मित्रांनो, हा दुसरा व्हिडिओ असेल आपल्या या शेरू क्लासिकवरती. तर मी जवळजवळ काल 150 ग्राम स्वीट पोटॅटो घेतलेला. भाई काय फिलिंग येत होती आणि मस्त पंप आलेला. समोर एक फोटो टाकतोय, हा कालच्या वर्कआउट सेशनचा फोटो होता माझ्या, है ना. तर आज आपण बोलूयात बॉडी बिल्डिंगचा खर्च किती होतो. माझा पाय आहे ना, तो थोडाफार परत दुखायला लागला आहे, पण 15 दिवस बाकी आहेत यार. दुखू दे थोडाफार, पुश करतोय मी स्वतःला. तर ॲप्स असे आहेत काहीतरी. तर आज आपण बोलूया, किचनमध्ये तुम्हाला दाखवतो मी ॲज अ बॉडी बिल्डर, प्रोफेशनल बॉडी बिल्डर काय काय डाईट घेतो. डाईट तर घेतो ते सांगणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी किती दिवसात किती खातो आणि काय काय खातो ते सांगणार आहे. पण आज आपण बघूयात खर्च किती होतो. आता बरेचसे बिगिनर्स आहेत ना, त्यांना असं वाटतं की बॉडी बिल्डिंग करायची आहे, पण तुम्ही ॲक्च्युली जाणून घ्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगचा खर्च किती होतो. तुम्हाला या गोष्टी करण्याची गरज नाही. बेसिक फिजिक बनवण्यासाठी तुम्ही अंडी, चिकन, जसा तुमचा बजेट आहे ना, तुमचा जसा पॉकेट अलो करतो तसे तुम्ही करू शकता. कारण आपल्याला ते पॅशन आहे त्या गोष्टीची, त्याच्यामुळे त्याच्यावरती खर्च करणं काय एवढे काय मोठी गोष्ट नाही. आपण करू शकतो, है ना. बाकी फालतू गोष्टींवरती खर्च करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डाईटवरती खर्च करा. आता आपण पहिल्यांदा बघूया डाईट काय असतो आणि त्याचा खर्च किती असतो. मी फक्त तुम्हाला सोर्सेस दाखवणार आहे आणि त्याचा कॅल्क्युलेशन दाखवणार आहे की एवढे मी मील्स घेतो आणि त्याचा कॅल्क्युलेशन करून आपण बघूया टोटल कंप्लीट खर्च दाखवणार आहे मी माझ्या फक्त बॉडी बिल्डिंगचा. ओके मित्रांनो, तर पहिल्यांदा आपण बघूया. हे सगळं मी बाहेर काढून ठेवलं आहे. ॲक्च्युली मील बनतेच आहे बघा. मॅरिनेशन प्रोसेस चालू आहे चिकनची. ठीक आहे, चिकन. नंतर मी फिशमध्ये घेतो तिलापिया, जो की फ्रोझन येतो, असा फ्रीजमध्ये असतो, प्लेटसारखा येतो. हे बघा, त्याला काटा वगैरे काहीच नसतो. हा असा असतो काहीतरी. ओके, सर्वात बेस्ट फिश असेल ना मित्रांनो फूड, तर हा तिलापिया मला खूप आवडतो. कारण टेस्ट मस्त आहे. त्याच्यानंतर चिकन जो खाताना स्ट्रगल होतो ना, आपण चावतो, ते तर अजिबात नाही यार. 5 मिनिटात बनते. ठीक आहे, तर ही तिलापिया आहे. आता मी तिलापिया आणि हा फ्रोझन चिकन पण फ्रोझनच आहे, जो की फ्रीजमध्ये मी 3-3, 4-4 किलो घेऊन आणून स्टोअर करतो. त्याच्यानंतर आहेत माझे अंडी. ओके, हे तीनच सोर्स आहेत माझे सप्लिमेंटचे, सॉरी फूडचे यार. त्याच्यानंतर आपण बघूयात सप्लिमेंट्स. याच्यामध्ये आहेत हे सगळे मल्टीव्हायटामिन्स आणि बाकी सगळे फिश ऑइल. ठीक आहे, ओट्स तर मी सध्या खात नाही, कधीतरी लोडिंगला खातो. देन हाय न्यूट्राबेसचा बायो ॲब्झॉर्ब, जो की व्हे प्रोटीन म्हणून मी कन्झ्युम करतो. पोस्ट वर्कआउट इन्स्टंटली चांगला डायजेस्ट पण होतो, कारण मला क्विक डायजेशन पाहिजे. तर हा बेस्ट आहे त्याच्यासाठी. डायजेस्ट फटाफट होतो. मी डिस्काउंट कोड खाली दिलेला आहे, जो की आपला ठाकूर 07 तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटेल. तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, प्रोनाऊन्सिएशनला काय झालं हल्ली भाई, लो कॅलरीमध्ये काय बोलतो मलाच काही समजत नाही. कारण एवढा थकवा, तोंड बघून तुम्हाला हे बघा हे दिसत असेल माझा फेस कसा झालेला आहे ना. पूर्ण डोळे आतमध्ये जातील आता माझ्या पुढच्या डिप्लिशनमध्ये पुढच्या 8 दिवसात. तर एनिवेज टॉपिकवरती येऊया. हा चिकन आहे. आता मी तुम्हाला सांगतो चिकन, एग्स, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स. आय थिंक बनलेला असेल नसेल, राईस आहे. ओके राईट, हे बघा, हे व्हेजिटेबल्स असे मी बनवून ठेवतो. आता तुम्ही बोलाल की आम्ही असेच खातो. मी आहे ना त्याच्यामध्ये मीठ, मसाला, हळदी सगळं काय टाकतो. लाईक आपण घरी भाजी बनवतो ना, भाजीसारखंच मी बनवतो. त्याच्याने खायला इझी राहतं आणि कधी पण तुम्ही त्या टेस्टलेस, मी सुरुवातीपासून सांगतो टेस्टलेस मील्स नका खाऊ. आता तुम्ही माझी तिलापिया जरी बघितलीत ना, तर ही बघा कशी असते फिश. ओके, त्याच्यानंतर चिकन तो तुमच्या समोर मी मॅरिनेट केलेला आहे. तर मेन सोर्स आहे चिकन, फिश आणि एग्स. ओके, त्याच्यानंतर व्हे प्रोटीन. तर मित्रांनो आता मी सांगतो तुम्हाला खर्च.
पहिल्यांदा आपण बोलूया सप्लिमेंट्सवरती. आता सप्लिमेंट्सवरती व्हे प्रोटीन जरी पकडला तर आता मी व्हे प्रोटीन नाही खात आहे, बायोअब्झॉर्ब या तर आयसोलेट. ठीक आहे, तर व्हे प्रोटीन जवळजवळ मला 6,000 रुपयाला पडतो. मी नोट करतो आणि तुम्हाला समोर पण टाकतो अमाऊंट. 6,000 रुपीज व्हे. ओके, व्हे प्रोटीन पकडूया आपण 6,000. ठीक आहे, त्याच्यानंतर चिकन. आता चिकनच्या मील करतो मी, टोटल मील करतो दिवसाला 6 मील. ओके, त्याची माझी पहिली मील असते 8 अंडी है ना आणि स्वीट पोटॅटो. आता 8 अंड्यांचा पकडला तरी आपण एक अंडा 8 रुपयाला जरी पकडला तरी किती 80 मायनस 70 रुपीज पर डे. ओके, आता हे एक मील झाली ना अंड्यांची, 70 रुपीज एग्स. आता 70 इंटू 70 ओके 30 बरोबर. मला कमीत कमी 2,100 म्हणजे मला 2,500चे एग्स लागतात, 2,500. ओके, त्याच्यानंतर चिकन जो मला 300 रुपये किलो पडतो, तुमच्या समोर आहे तो आहे चिकन. आता मी चिकनच्या जवळजवळ किती 2 मील करतो, चिकनचे 3 मील. ओके, आता चिकनचे 3 मील पकडले तरी आपण पकडूया ना एक किलो चिकनच्या जवळजवळ 200 ग्रामच्या 5 मील बनतात. 5 मील ना, तर 18 चिकन पर डे. चिकन मला 200 रुपयाचा पर डेला लागतो. चिकन झाला 6,000 रुपयाचा. चिकन 6,000 रुपीज पर मंथ. 6,000 रुपीजचा चिकन झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर तिलापिया जी कॉस्ट करते मला 1 किलो 400 रुपये. आता राहिल्या माझ्या मील किती झाल्या, 4 मील झाल्या. चिकनच्या 2 मील तिलापियाच्या 2 मील. तिलापिया 160, ते पण तुम्ही 200 पकडूया कारण कधी रेट जास्त असतो कधी कमी असतो. तर 100 तिलापिया 3,000 राईट. त्याच्यानंतर बेसिक जे स्वीट पोटॅटो व्हेजिटेबल्स याचा खर्च जवळजवळ आपण मी कधी कधी ब्रोकोली घेतो तर याचा खर्च आपण जवळजवळ पकडूया मित्रांनो 5,000. ओके, वेजीज कारण हे सगळं पकडलं मी त्याच्यामध्ये स्वीट पोटॅटो वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या सप्लिमेंट्स येतात, ठीक आहे, मला तर ब्रँडकडून येतात पण एक बॉडी बिल्डरला सप्लिमेंट्स, फक्त सप्लिमेंट्स, त्याच्यामध्ये सर्व इसेन्शियल्स, तुमचा कॅल्शियम, मल्टीव्हायटामिन्स, एव्हरीथिंग, त्याचा खर्च आहे ना मित्रांनो जवळजवळ 20,000 रुपये येतो. ओके, तर 20,000 ऑन सप्लिमेंट्स 20,000. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो जर आपण छोटा मोठा जसे की तुमच्या ब्लड टेस्ट झाल्या किंवा काही असं नाही ना की फक्त तुम्ही चिकन आणि अंड्यांवरती बॉडी बिल्डिंग करता, बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्याच्या आपण जास्तीत जास्त 2,500 पकडूया, 2.5 किंवा 3 बेसिक मेडिसिन ज्या आपल्याला लागतात, ज्या आपण कॅल्क्युलेट नाही केलेल्या. ठीक आहे, तर फूड तुम्ही समोर बघितलेलं आहे, तुम्हाला मी आता सांगितलेलं सगळं किती काय काय होतं. आता मी हे कमीत कमी सांगितलं, याच्यामध्ये खर्च वाढतो मित्रांनो. ठीक आहे, आणि ही जी फिजिक दिसते ना पूर्ण अस्थेटिक फिजिक. ओके, ही जी अशी फिजिक दिसते ना तुम्हाला, याचा खर्च आता मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतो. फोन तुमच्या समोर आहे. व्हे प्रोटीन 6,000 रुपीज, एग्स 2,500, त्याच्यानंतर चिकन 6,000 रुपये. ठीक आहे, तिलापिया 3,000, वेजीज म्हणजे स्वीट पोटॅटो सगळं काय त्याच्यामध्ये तुमच्या ओट्सपासून सगळं बेसिक ते झालं 5,000. त्याच्यानंतर सप्लिमेंट्स, भाई मेन पार्ट, सप्लिमेंट्सवरती खूप खर्च होतो मित्रांनो. ग्लुटामाइन, मल्टीव्हायटामिन, ह्या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता सगळं एक्सप्लेन नाही करू शकत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर त्याचे आपण 20,000 पकडलेत आणि तो होतोच. ठीक आहे, त्याच्यानंतर जो वरती खाली खर्च होतो तो 2,500. ओके, तर हे आता आपण कॅल्क्युलेट केलं ना तर 45,000 भाई, म्हणजे 50,000च्या घरात महिन्याचा खर्च आहे माझ्यासारख्या
बॉडी बिल्डरचा आणि जो की होतोच होतो. ओके, तर मित्रांनो तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची आहे तर मग तुम्हाला एवढा बजेट ठेवावा लागेल मंथली. आता तुम्ही डिसाईड करा की तुमची इन्कम किती आहे. असं नाही की मी 50,000 करतोय म्हणजे मी काय 10 वर्षापासून 20 वर्षापासून करतोय. मी आता तेवढे पैसे कमवायला लागले थोडेफार. याच्या आधी मी पैसे अरेंज करून करायचो, पण मी करायचो बॉडी बिल्डिंग. असं नाही की आता 50 करते म्हणजे पहिल्यापासूनच 50 करत होतो. मी 15,000 20,000 मध्ये पण कम्प्लीट केलेलं आहे खर्च करून. जसा मी अफोर्ड करू शकतो तसं काय मी केलेलं आहे. तर तुम्हाला जेवढा पैसा भेटतो ना, 5,000 10,000 तुम्ही जे काही खर्च करू शकता त्याच्यावरती तुम्ही स्टार्ट करू शकता. जरुरी नाही, आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असे आहेत जे 1.5 लाख पण करतात, 1 लाख पण करतात मंथली, माझ्या डबल करतात. पण मी नाही करू शकत कारण माझी तेवढी परिस्थिती चांगली नाही आणि तुमचीही नसेल. पण असं नाही ना की जर एवढा खर्च करू शकत नाही तर आपण बॉडी बिल्डिंग करायचीच नाही, आहे ना. तर मित्रांनो असं काही निगेटिव्ह घेऊ नका या स्पोर्टला. खूप चांगला स्पोर्ट आहे. समाजामध्ये इज्जत 100% भेटते. तुम्ही स्वतःला मजबूत बनवता तर तेवढं मार्केटमध्ये तुम्ही जाता तेव्हा मस्क्युलर फील करता. ठीक आहे, याचे बरेचसे बेनिफिट्स आहे आणि स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन भेटतं, आहे ना. तुम्ही काम कराल, बाकी गोष्टी कराल, पण जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन जर बॉडी बिल्डिंग करून भेटणार आहे तर डेफिनेटली डू इट, आहे ना. जर का नको करूया, जर आपल्याला त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड होतोय आपण तर नक्की करायचे आहे. ठीक आहे, तर आय होप मित्रांनो तुम्हाला हे सगळं समजलं असेल. आता मी आहे ना बोलून बोलून भूक लागले कारण कॅलरीज पूर्ण कमी आहेत. मी फक्त प्री वर्कआउट मीलला 200 ग्राम स्वीट पोटॅटो घेतो. राईस तर मी घेत नाही. स्वीट पोटॅटो मला स्लो कॉम्प्लेक्स कार्ब आहे, तो स्लो मला एनर्जी देत असतो, त्याच्यामुळे मी स्वीट पोटॅटोच खातोय आता. ठीक आहे, तर मी निघतो वर्कआउटला. हे बघा घाम पण यायला लागला मला आता खूप जास्त. तर मित्रांनो परत सांगतोय मी, एवढा खर्च होतो, याच्यापेक्षा जास्त होतो, पण तुम्ही करू शकता, असं काय नाही. पण मेहनत करणं खूप महत्त्वाचं आहे. पैसा तर सर्वांकडे आहे. ज्यांच्याकडे पैसा नाही आहे त्यांना बॉडी बिल्डिंग करायची आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना मेहनत करताना येत नाही. ह्या अशा गोष्टी आहेत. पण आपण अशा आहोत की आपण इकडून तिकडून पैसे जोडाजोड करून हा स्पोर्ट खेळतोय. तर नक्कीच मोठं होण्याचा प्रयत्न करतोय. नक्की होऊया मित्रांनो. एवढा खर्च आहे, आता तुम्ही बघितला, तुमचा क्लिअर झालेला असेल की एवढा खर्च होतो. तर ठीक आहे.